नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी. त्यासाठी आपण जे आहेत तांदूळ आणि 4 डाळींचा वापर करणार आहोत. त्यासाठी गाजर जे आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हेही बारीक चिरून घेतलेलं आहे. एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो मधोमध आपण चिरून घेणार आहोत. टोमॅटो बारीक चिरला आहे. बडीशेप घेतलेली आहे. वाटाणे आणि कॉर्नचे दाणे होते माझ्याकडे, तेही आपण घेणार आहोत. तांदूळ, त्यानंतर मी हरभरा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ घेतलेली आहे. ती 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण फोडणी करूयात. त्यासाठी आपण जिरे, मोहरी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. त्याचसोबत आपण त्यामध्ये आलं आणि लसूण हेही परतून घेणार आहोत. एक छोटा कांदा जो आहे तो मधोमध चिरून तोही परतून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता हेही आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर जी आहे ती नंतरही आपण त्यामध्ये वापरणार आहोत. पण परतल्यानंतर छान असा सुगंध येतो त्यासाठी आपण टाकलेली आहे. त्याचसोबत आपण त्यामध्ये बडीशेप आणि भाजलेले शेंगदाणेही वापरत आहोत, तेही मी परतून घेतले आहे. बारीक चिरलेलं गाजर, त्याचसोबत आपण बारीक चिरलेला टोमॅटो जो आहे तोही आपण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कॉर्नचे दाणे आणि हिरवे वाटाणे जे होते तेही मी वापरलेले आहेत. तुम्ही इथे भाज्यांचा देखील वापर करू शकता, फ्लॉवर वापरू शकता, परंतु मी इथे कॉर्न आणि वाटाणाही वापरलेला आहे. हळद आपण त्यामध्ये टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊन आपण ज्या डाळी आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे तेही त्यामध्ये परतून घेणार आहोत. साधारण 1-1.5 मिनिट आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि तसंच यामध्ये साधारणपणे 2 ग्लास पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. कोथिंबीर जी आपण बारीक चिरलेली होती तीही आपण त्यावरती टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ आपण इथे टाकलेलं आहे आणि मी इथे अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास वापरा, नाही टाकला तरीही चालणार आहे. तुमच्या घरामध्ये तिखट किती प्रमाणात लागतं त्या पद्धतीने. एक अर्धा लिंबाचा रस जो आहे तो मी साधारण 2 चमचे इथे घेतलेला आहे. आता आपण झाकण ठेवून हा जो भात आहे तो शिजवून घेतलेला आहे. आता आपण झाकण काढून बघूयात तांदूळ व्यवस्थित शिजला आहे की नाही, डाळी शिजलेल्या आहेत की नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे आपले मसाले भात शिजलेला आहे.